तर मित्रांनो आता वाजलेत किती 10. तर आता आपण जेवण बनवणार आहोत. ते हॉटेलवाले बोलतात जेवण बनवू शकता तुम्ही. तर आता चाललं आहे मी जेवण बनवायला, कारण यांना म्हणलं जेवण बनवलं नाही ना रणजित दादा. वरती टेरेसवर डायरेक्ट. हर्षल तू बस इथंच बस की भाई. हो बघ याला रूमवर लक्ष ठेवायला थांबवलं इथे, कारण लॅपटॉप आहेत, कॅमेरे आहेत, सगळ्या मोठमोठ्या वस्तू आहेत. रिक्स नको. लाईट वेट आहे काय? हा जेवायला कोणला येतं बनवलं पण नक्की येतं ना. अरे बाबा 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 भाई ना. ज्यावेळेस भाईने सुरुवात केली भाई ना इकडं देवा भाई डायरेक्ट डोक्याला कांदे या गेलं तर काय करणार भाई. तेरे लिए तुमच्यासाठी रे. समजल ना भाई तुमची टेस्ट कशी आहे. जयेश भाई मिरच्या विरच्या बोल. पस्तावणार ना भाई. काय बोलत जवम बनवणार सबके सब आचारी देखते भाई. भाज्या बनवू आणि रूम मध्ये जेवायला जाऊ. आणि इथं बसलो रे चाललं. मग बिर्याणी बनवता. व्हेज बिर्याणी पनीर पण आणले. पनीर मटर बिर्याणी. अरे बाय ना तू फक्त म्हणजे असं यानं सांगायला की हातबोट लावणारा माणूस असतो. तू कालता नाही. नॉनव्हेज बनवणार मटन स्पेशलिस्ट. नॉनव्हेजचं नाव नको रे घेऊ. नाही रे बाबा मी नाही खात नॉनव्हेज. एक नंबर मजा येईल बघायला. आला भाई ना तर भाई त्याचं ऍप्स होतं काहीतरी 12 काहीतरी ऍप दिसत होतं. त्याला एकदा टी शर्ट घालून. तर तुम्ही बघू शकता देवघर सिटीत वरती आहो टेरीज. हो अख्खा टेरी तो किचन पण देत होता. किचन लय बारका होता त्यांचा. दोनच माणसं झाली याजन. हे दोन आहेत. मग यो काला वापरता तो माझा वाला वापरा नाही तो एवढाच आहे. हा नवीन आणला का. हो हो एवढे याच्यावर एवढी मोठी. अरे बाई ना तुम्ही बघू शकता भाई. आता एवढी आजी एवढी मोठी कढई. रोशन भाईचा नाद नाही केला कोणी. कांदा मारत ठेवले का. एवढीशी आजी बघ कसली मोठी कढई. ही आपलीच आहे का. नाही हॉटेलवाले. आपला भारत होता आपल्याला जमला नसता. आपण 2 आणलेले त्यासाठी 2 ठेवायला. या आपण एवढून आणले. आपण बिर्याणीचा प्लॅन करायला लागेल ना. भात घालायला मोठी लागेल म्हणून आपण मोठी. फायनल चालू आहे ना. त्याला गरज आहे आपली. जयेश भाई आता काय करतो या. पनीर फ्राय करतो. पनीर फ्राय ऑइल मध्ये फ्राय करून बारीक करते का तो पनीर. एवढा नको. डबक मोठं ठेवलं गे. मोठे आहेत. म्हणजे याच्यात राहणार नाही. देवा बाई बाई नाही एवढीच याच्या लोट किती दिले बाई. जय साई तुला पेट्रोल की आज. काय बनवले आम्हालाच नव्हते. एकाच दिवसात काळजी चिकन भेटून घे. आमचं दोन्ही चालतं. जास्त ढाबावर गेलो होतं हॉटेल गुड्डू असला तर फक्त बस टाकला ते झोंबी पण इनले गे. सगळा तू पाहिजे काय बोल. काय बोलतो बाई. देवघर सिटी मधून घेतले मसाला. कसला मसाला होता ना बघू. कुठला ब्रँड आहे. यो एव्हरेस्ट का शाही बिर्याणी मसाला आहे. भारी आहे. आपल्या घरचा आहे ना. आपल्या इकडे डिमाई मारला जास्त लागेल. हे भात लागल भाई, कारण सगळं भुकेले आहेत त्या याजन के बर्गर मध्ये किती झाले 3000 वेस्टेज गेलं. त्याच्यामुळे त्यात सांगते की तुला एक्स्ट्रा फरक ना आणला तिथून ट्रेनचा तो
मी घेतलेला तो दिवाळी बांधव होणार ना एवढा मला माहिती देवा बाई बोल ना घाटेल मध्ये अंदाज घेते रे जरा. अरे तुझी समोर खूप आहे अमर पाटील तुला अंदाज घ्यायची ती गरज आहे. ती पिशवी दे ना वरची तुझ्या ठेवतो. गॅस फुल आहे गॅस पुढे बाई याला पावर वाटते जास्त नवा उड तुझीवाला नवा आहे रोबोट किती टिकतात हे? रात चालता नाही रात आमचं 4 वर्ष चाललेला. इथे पण आम्हाला अरे या गाडी नाही का? ते आणता की कुठे आहे तिथं? रणजित दादा किडा कथा आता याच्या अरे मसाला भात केलेला आहे. काय बोलतो मसाला आमचं कुठं बॅगेमध्ये राहिलं की समजायला मार्ग ना गाडी गेल्या बाजारात आमच्या. गाडी गेलं बाजारात आता किती टाइम लागते ना समजायला मार्ग ना. कांदा ना टोमॅटो भाजून घेऊ भैया. देवा भाई देवा भाई बोलतोय बस 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 बस. हा हॉटेलची ना 100% ऍडव्हर्टाइजमेंट करू 100%. पहिला गरम कर देवा. बाय देवा गरम कर. कोण ना कोणच ना देऊ शकत. राहू दे तर गरम नको दे. 100% भैया आताच ऍडव्हर्टाइजमेंट ना उद्या करू उद्या दर्शनाला जाताना त्या टोपण टाक ना. नको नको ते याच्या टाक मी करतो हे. तू त्याला गरम करता अरे मसाला मारणार ना आता येऊ तो मेले. भाई ना बघला देवा भाई भाई मसाला एक तिकट आहे बरं. तेल तापू दे. तेल तर तापू दे. ऍडव्हर्टायझिंग कर मला वाटला ऍडव्हर्टायझिंग कर हॉटेलची मला वाटलं देवाची करू ना भाई या आलं टाक. तो किचन बी जायला तयार होता भाई मग बिर्याणी खाऊन बघ अमरला आपल्या घरचा मसाला होता देवा भाई की आगे कोण म्हणा भाई सीझन चांगले. देवा भाईचंच हॉटेल आहे 2-3 मसाला अजून कसं आहे? काय पगारवाल्या पावडर आहे लाल मिरची पावडर टाकलं पण देवा ऑलरेडी टाकलं देवा पण मोठी ऑर्डर घेत जा ना गपना टिंगल करा करता जायला तुमच्या करता तेल टाक रे. तेल टाक तेल टाक तेल. एक बाई इकडे डोका वागला की डोका यो मसाला असा ना आमच्या गाववाल्याला एकाला बघलेला असा करता यो मसाला असा ना वाटपर तो सुका मिरची पावडर बाबा खावा आता काम आहे व्हिडिओ चालू अरे असा मसाला मेलेला मरत रे मग डायरेक्ट तिथे जिवंत ना शिकून घ्या तुम्ही खाला तो कमी वेळ चालला बोला पण देवेशने आपल्याकडे आवडी मेहनत घेतली देवानी कुणी देवेश नाही देवांश. देवा भाई हॉटेल बोलतो असं या वारो काय तो कसा इकडे. केपलंगी गावा आपलं बघ ना लोकांच्या हल्दीला 200 किलो कांदा कापतो. कॅटरर्स मध्ये काम केलेलं आहे. के बोलत ठीक त्याने फोन कर कल्पेश काय आहे ते? काय बोलला रांडे ना अमर कडून थम्सअप भेटले रांडे ना. धन्यवाद अमर दादा थम्सअप दिलेले होते तुमचे हे उपकार आम्ही विसरून जाऊ. कालची बनेल अजून कमी करतो देशी घी देशी घी पोरांना इथं वजलं पाहिजे. काय केलं निक्या विक्या असं झाला पाहिजे कुठे पनीर एक चमच ना एक पुरा झाला पाणी टाक. अर्धा किलो पनीर टाकलेलं आहे पण अर्धा किलो होता अर्धा किलो होता अर्धा किलो होता वाटत ना पण होता. आला रे अरे भाई अर्धा रस्ता म्हटलं टाक टाक पाणी टाक. टाक रे बिस्लरी बघ बिस्लरी पाणी टाक बिस्लरी बिस्लरी पाणी टाक बिस्लरी अमूलचा बटर पान टाका तलत बस गरम होते पाणी आता आपण पाणी टाकायला काय नाही. ना देवा भाई ना ऐकव गे आज भाई आमचा कुकर भारे नाही असं वाटतं त्या पुऱ्या निजाशीच खावा भाजी भारी दादा ना होणार पूर्ण
राईस येईल तेव्हाच कसं हे राईस राहील की 1 किलो याच्यान भाजी काढून ठेवू की थोडी मग नको सर भात राहणारच नाही याच्यान तर आता राईस टाकायचा आहे. किती 1.5 किलो आहे काय राईस बघू किती राहतं जेवढा राहील तेवढा, नाहीतर इथं लावलेच हा राही ना हर्षल भाई पण ना आरशाचं बाई डिश बघी नवी पाणी टाकू आपण रोशनदा काय घ्यायचं प्रॉपर भर हे बघू मालेश्वरी पाळे मालेश्वरी पाळे संघाचा गोलंदाज बारशे शिजू द्या ना पालेश्वरी एक्सप्रेस पालेश्वरी एक्सप्रेस बस झाला चल बस झाला की काय घ्यायचं ना तो बेगा तो जीवन बांधले ना घराचा कपडा जयेश भाई फुल ऑन फायर अजून बाटली एक जीवन जा रोशनदा खार झाला ना तर बघू मग टाक हार ती वाटली लागेल असं पाणी जास्त होल देवा भाई काय बोलतो सांग ना मला पाणी जास्त होल गे ग्रेव्ही ना लाव ना असं ठेवतो हे पांढराच त्याच्यात अर्धा डे अर्धा जयेश भाईनी यो बनवले, देवा भाईनी रोशन भाईनी यो. बघू आता कोणची आला टेस्ट जास्त. घी काय बोलत व्हेज व्हेज घे ना खपो ना ती खपो लगे भांडी घेतो मी बस का भाई घसू ना मग त्याच्यान घे घसाला. देवा भाई टाईट जेवलं, सगळं टाईट जेवलं हो गे. शेजवान पण घे ना, मला पण अर्धी मिरची पाहिजे. धन्यवाद दादा. लोणचा पण टाक रे. हो तर मित्रांनो बिर्याणी आपली रेडी झालेली आहे. जयेश भाई, देवा भाई, तर आता इथेच जेवायला बसणार आहोत आम्ही. आमचा पतू भाई थंबनेल साठी फोटो काढलाय. खूप खूप धन्यवाद जयेश भाई. बस ओय आता एक जण वाढा ना असा. तर तुम्हाला मी गणपती बाप्पा बघू शकता तुम्ही जेवण. देवा भाई, रोशन भाई, रणजित दादा हे बनवले. टेस्ट ना लागली तर ते शिवा खाणार आहे. झूम करून दाखव भाई. अरे जय भाईचं नाव विसरलो. पाणी तरी तुला कशाला मी टाकतो कलर रे. शिव्या देऊ नका रे, शिव्या नका देऊ रे, शिव्या नका देऊ. तू गाठल गाठल मीठ या कसं होल बघू. थोडू झाले झाले राईस राईस झाले. एक नंबर माझ्या वाटतो रे. बाहेरला खाण्यापेक्षा आपला घरांचा बनवलेला खाल्लं बरा. की बोलतो मीठ कमी गेले बाबा. मीठ टाक पाहिला. मीठ लागेल भाई. राहू नंतर याच्यावर हो भाई.
नंतर ते घेतलेली पाटील बोलते कोण सुखा पाटील आरचलनी अर्धा किलो खाले. इकडे बघा भावांनो, इथनं मंदिर काहीतरी 300 मंदिर 300 मीटर आहे ना काहीतरी 300 इथं. आता कसं वाटतं वर्षी दिसत काम 25 कारण आपण आहे ना 34 तास ट्रॅव्हलिंग गेले कुठनं पनवेल इथनं मुंबईवरून, तसा पनवेल वरून पकडला तर 36 तास. आता उद्याचा प्लॅन सांगता तुम्हाला. वैद्यनाथ ज्योतिर्लिंग दर्शन करून झाला ना आपला का आसपास जेवढा आपल्याला 2 वाजेपर्यंत एक्सप्लोर करता येईल तेवढा फिरू उद्याचा दिवस. वापस 4 वाजता जगन्नाथपुरीसाठी ट्रेन आहे. बघू उद्या सांगता की असेल. तर मित्रांनो आपलं जेवण घेऊन झालेलं आहे ना. आता वाजलं किती 12. तर उद्या सकाळी आम्हाला 5 वाजता उठायचं आहे. 5 वाजता उठायचं आहे ना. जेव्हा भाई 1 नंबर लागली बिर्याणी थोडंच ना. रूम आहे आपली 2 रूम घेतले. अंगावर घाला पाहिजे कांदा 10 टाकायला देतो की बघू. ठीक आहे चल गुड नाईट.